या वर्षी कधी नाही ती पाऊस चांगला पडलेला आहे। तुम्ही बघितलं की सेनामाडा उपसा सिंचन योजना आपल्या तालुक्यात चांगली पद्धतीने झालेली आहे, पण सेनामाडा उपसा सिंचन योजनेतनं या तालुक्यात पाण्याच्या आवर्तनाच्या बाबतीत नेहमी प्रत्येकावर अन्याय झालेला आहे आणि लवळगाव तसं हे टोकाचं गाव आहे। मी बघितलं की पेपरच्या माध्यमातून सुद्धा लवळ मधल्या सगळ्या ग्रामस्थांना सातत्यानं लवळच्या उपसा सिंचन योजनेला किंवा लवळच्या कालव्याला पाणी द्यावं यासाठी विवेचना करावं लागतात। पण सुदैवानं यावर्षी काय अडचण येणार नाही, कारण का उजनी आज मला वाटतं आज 4 ची जर टक्केवारी बघितली तर उजनी 50% आज झालेले असणार आहे। म्हणजे हे वर्ष लोटलंय, पण पुढे भविष्यात सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सेनामाडा उपसा सिंचन योजनेची सुद्धा आवर्तन चांगल्या पद्धतीने करून घ्यावे लागतील। आणि भावांनो, मी एक आवर्जून सांगितलं, मी शेतकरी चळवळीत काम करतोय। मागच्या वर्षी आपण बघितलं की दुधाचा पूर्णपणे व्यवसाय सगळा कोलमडला होता, त्यावेळेस आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊंच्या माध्यमातून तात्या आम्ही महाराष्ट्रभर सगळीकडे आंदोलन उभा केले आणि त्या आंदोलनाचा परिपाक असा झाला की सरकारने आम्हाला स्वतः दुधाच्या बाबतीत चर्चेला बोलवलं आणि त्यावेळेस कुठेतरी 30 रुपये दर वाढवून दिला आणि 5 रुपये आणि 7 रुपयाचं अनुदान तुमच्या माध्यमातून आलंय। शेवटी हे अनुदान लवकर येत नाही, त्याचं कारण काय की फायनान्सर तात्या तुमचे नेते आहेत, तेवढं नेत्यांना तुमच्या तुम्ही आवर्जून सांगा की शेतकऱ्याच्या बाबतीत कधी सुद्धा आकडता हात घेऊ नका। हे आवर्जून तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना तुम्ही आवर्जून सांगितलं पाहिजे। आणि याच माध्यमातून आज शेती व्यवसाय सुद्धा परवडणारा व्यवसाय झालेला आहे। काही भागात जरी शेती ही न परवडणारी आहे हे ठीक आहे, पण जसा बागायत भाग होत जाईल तसं शेती व्यवसायात सुद्धा भरभराट आलेले आहे आणि शेती व्यवसायात नवीन या आधुनिक तंत्रज्ञानाने जर शेती पुढे भविष्यात जर सगळ्या युवा मित्रांनी जर केली तर पुढे शेतीसारखा नफ्याचा कुठलाही व्यवसाय असणार नाही। आणि शेतीलाच जोडधंदा म्हणून कोणताही उद्योग आपण सर्व शेतकऱ्यांच्या पोरांनी उभा केला पाहिजे। सध्या नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या आपण बघितलं सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सध्या जास्त झालेली आहे आणि आज नोकरी आहे तर ती सगळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, म्हणजे 9-10 हजार 15 हजारावरच काम करावं सगळ्यांना लागतंय। यासाठी सुद्धा सर्व शेतकरी मित्रांच्या सर्व मुलांनी किंवा शेतकरी बांधवांच्या त्यांच्या सर्व कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी शेतीला व्यावसायिक जर जोडधंदा केला तर त्यातून आपलं अर्थार्जन चांगल्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकतं आणि त्या जोडधंद्याला जर उदय कीर्ती अर्बन बँक सारख्या बँकेची जर आपण मुहूर्तमेढ इतर रवलेले आहे याचा जर या बँकेचा फायदा घेतला तर हा भाग चांगला सुजलाम सुफलाम आणि आर्थिक सबल झाल्याशिवाय राहणार नाही, एवढाच मी लवळकरांच्या वतीने आशावाद व्यक्त करतो। आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि प्रोटोकॉल नुसार अध्यक्ष मनोगत मी तात्या ज्येष्ठ असल्यामुळे मी तात्यांच्या अगोदर बोललोय। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं ते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आमचे मित्र यशवंत तात्या माने यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करेन।